सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार मंडळी, आपण आता आहेत अगदी कोयना धरणाच्या समोरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं आपलं कोयना धरण सध्या विशेष अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन अगदी एवढ्या जवळून तुम्ही कोयना धरण पाहू शकता। फक्त आज आणि उद्या सुद्धा हा लाईट शो चालू असणार आहे। उद्या सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत हा लाईट शो चालू असणार आहे आणि सर्वांना हा इथून पाहता येणार आहे। अगदी निशुल्क असणार आहे, कोणताही पास किंवा कोणतेही चार्जेस नसणार आहेत किंवा कोणती परमिशन तुम्हाला त्यासाठी काढावी लागणार नाही। सो तुम्हाला जर हा लाईट शो आणि कोयना धरण आपल्याला एवढ्या जवळून पाहायचं असेल ना, तर नक्की उद्याचा दिवस एक आहे तुमच्यासाठी। तुम्ही कोयना आणि परिसराला भेट द्या, अगदी छान प्लॅन करा। उद्या सकाळी येऊन कोयना आणि परिसरातील इतर पर्यटन स्थळे पहा, जसं की इथला मेन वॉटरफॉल आहे नवजाचा, त्या साईडला गेला तर आपलं कोयना धरणाचं जलाशयसुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि इथला ओझरडे वॉटरफॉल आहे, जाताना असेच एक 3-4 पॉईंट आहेत ते कव्हर होतील आणि परत संध्याकाळी तुम्ही हा शो पाहू शकताय। बाकी सध्या आता 7 वाजता कोयना धरणातून विसर्ग सुद्धा वाढवला आहे। कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटांनी सध्या ओपन आहेत। पाऊस तर कमी झाला आहे, पावसाचं प्रमाण तर खूपच कमी झालेलं आहे, पण धरणात होणारी पाण्याची आवक सुद्धा वाढलेली आहे। नक्कीच पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढवलेला आहे। सो बाकी तुमच्याकडे पाऊस आहे का? तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आम्हाला कमेंट करून सांगा आणि कोयनेला व्हिजिट करणार असाल तरी सांगा, आम्ही नक्की तुमची भेट घेऊ। इथे आल्यावर आम्हाला DM करा किंवा इथली काही अजून माहिती पाहिजे असेल नक्कीच आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला सगळी माहिती पुरवू।